हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. कोण म्हणतं 24 तास स्टडी करावी लागते, 12 तास स्टडी करावी लागते. 5 मिनिट स्टडी करून पण आपण पास होऊ शकतो. कारण की आपल्याला हार्ड वर्क करायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं आहे. तर चला फ्रेंड्स, आज मी घेऊन आली आहे डिस्मेनोरिया. हा पण एक छोटा टॉपिक आहे. इथे आपल्याला पाठांतर करायची गरज नाही, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण समजून घेतलं आहे. आपल्याला जर त्या शब्दाचा अर्थ कळाला तर आपण 2-3 मार्क्स तर डोळे बंद करून पण मिळू शकतो. तर डिस्मेनोरिया म्हणजे काय? फक्त मेन्स्ट्रुएशनमध्ये पेन होणं. काय होणं? तर मेन्स्ट्रुएशनमध्ये पेन होणं. ते पेन जरा जास्त असतं. नॉर्मली जे पेन होतं मेन्स्ट्रुएशनमध्ये त्यापेक्षा खूप जास्त पेन होणं, त्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो. तर डेफिनेशनमध्ये काय आहे? याच्यामध्ये फक्त पेनफुल मेन्स्ट्रुएशन होतं आणि इनकॅपॅसिटेबल डे टू डे ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ते आपली कॅपॅसिटी नसते की आपण त्याला सहन करावं, इतकं आपल्याला पेन होतं. याचे 2 टाईप्स आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी. फक्त या टाईप्सचे आपल्याला मेन पॉईंट लिहायचे आहे. डिस्मेनोरियाची डेफिनेशन लिहायचे आहे, क्लिनिकल फीचर्स अँड देन ड्रग आणि संपलं. प्रायमरीमध्ये काय लिहायचं की याच्यामध्ये नो आयडेंटिफाय पेल्विक पॅथॉलॉजी, म्हणजे याच्यामध्ये पेल्विक पॅथॉलॉजी दिसून येणार नाही, आयडेंटिफाय होणार नाही. इन्सिडन्समध्ये काय आहे तर 15 ते 20% वुमनमध्ये हे आपल्याला दिसून येतं. कॉज काय असतात? हे कॉज आपल्याला थोडंसं लर्न करायची गरज आहे. जसं सायकोसोमॅटिक फॅक्टर, ॲबनॉर्मल ॲनाटॉमिकल अँड फंक्शनल ॲक्सेट ऑफ मायोमेट्रियम. हे बघा, मेनोरिया आहे मीन्स मेन्स्ट्रुएशन आहे म्हणजे मायोमेट्रियमचं गरज येणार. त्यानंतर आपली सायकोलॉजी इम्पॉर्टंट असणार. आपल्या हार्मोनमध्ये इम्बॅलन्स असणार, त्यामुळं काय होणार? आपले हार्मोन चेंज होणार. त्यामुळे इम्बॅलन्स इन द ॲटोनॉमिक नर्वस कंट्रोल ऑफ युटर अँड मसल्स, देन रोल ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन अँड रोल ऑफ व्हॅझोप्रेसिन, देन एंडोथेलिन आणि प्लेटलेट. याच्यातले जेवढे आठवले असं नाही की आपल्याला सगळेच लिहायचे आहेत, आपण जरा लॉजिक लावून पण लिहू शकतो. देन सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये काय होणार? इथं नो आयडेंटिफाय, देन इथं काय असणार? प्रेझेन्स ऑफ पेल्विक पॅथॉलॉजी, म्हणजे इथं आयडेंटिफाय. फक्त एवढाच या दोघांमध्ये डिफरन्स आहे की आयडेंटिफायबल आणि नॉन आयडेंटिफेबल. देन कॉज ऑफ पेन, त्याच्यामध्ये काय होतं? इन्क्रीज टेन्शन इन द पेल्विक टिश्यू ड्यू टू. त्याच्यामध्ये नंतर काय ना, प्री मेन्स्ट्रुअल पेल्विक कंजेशन और इन्क्रीज वस्क्युलॅरिटी इन द पेल्विक ऑर्गन. सोपं आहे. प्रायमरीमध्ये आपण कॉजेस काय लिहू शकतो की ॲबनॉर्मल, सायकोजेनिक, इम्बॅलन्स. आणि याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण? प्री मेन्स्ट्रुअलमध्ये म्हणजे पेल्विकचं कंजेशन होणं आणि पेल्विक टिश्यूचं इन्क्रीज टेम्परेचर. फक्त हे 2 लक्षात ठेवायचे. देन कॉमन कॉज काय? तर सगळे आपल्या पेल्विक रिजनचे सगळे डिसीज आपण याच्यामध्ये टाकू शकतो. देन क्लिनिकल फीचरमध्ये काय लिहायचं? तर प्रायमरी डिस्मेनोरिया आणि सेकंडरी डिस्मेनोरिया याचं वेगवेगळं क्लिनिकल फीचर आहे. जसं की प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय आहे? थोड्याच तासासाठी पेन असतं. सेकंड मिनाजमध्येच होऊ शकतं. प्लाझ्मोडेमिक असतं. देन डिस्कम्फर्ट होतं. डिस्कम्फर्ट म्हणजे नॉशिया, ओमिटिंग हे सगळं दिसून येतं. स्किन पॅलर होते आणि आपल्याला स्वेट कसा येतो? तर कोल्ड स्वेट येतो. देन सेकंडरीमध्ये पेन इज डल असतं, सिच्युएटेड इन बॅक. याच्यामध्ये कसं आहे? नो सिस्टमिक डिस्कम्फर्ट. आता ह्याच्या दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे की याच्यामध्ये सिस्टमिक डिस्कम्फर्ट आणि याच्यामध्ये नो सिस्टमिक डिस्कम्फर्ट. हे एक जरी फीचर तुम्ही लिहिलं तरी पण सफिशियंट आहे. देन ट्रीटमेंटमध्ये आपण काय लिहू शकतो? 2 होमिओपॅथिक ड्रग, जसं की बेलाडोना अँड चॅमोमोला. ओके गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.